हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खूपच कुरकुरीत आणि चविष्ट गव्हाच्या पिठाची बटाट्याची कचोरी। खूप टेस्टी पण आहे। तर चला आपण याला बनवूया। तर मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप एवढं गव्हाचा पीठ घेतलेला आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचा पीठ वापर करा, थोडेसे हेल्दी पण राहील। तेलामध्ये तळले असले तरी हे हेल्दी पण आहे। तर चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मी इथे 1 टीस्पून एवढं अजवाइन घेतलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। आता अजवाइन घातल्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। तेल घालून छानपैकी याला मिक्स करून घेऊया। तर तेलामध्ये पीठ छानपैकी मिक्स झालेला पाहिजे। एक मुठ्ठीसारखं हे बनलेलं पाहिजे। तुम्ही मुठ्ठी घातलं तर ही मुठ्ठी तुटली नाही पाहिजे, कारण छानपैकी तेल घातल्यामुळे याला कुरकुरीत आणि खस्ता बनते। तर हे छानपैकी रेडी झालेलं आहे। आता हळूहळू पाणी घालून मऊ पण घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे। मऊ पण झालेला पाहिजे आणि घट्ट पण असलेला पाहिजे, तशा प्रकारे आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे, कणिक तयार झालेला आहे। त्यानंतर मी इथे थोडंसं वरून पण तेल लावून घेते। छानपैकी असं सगळ्याकडे तेल लावून घेतल्यानंतर मी ते कणिकला झाकण लावून 10 मिनिटे ठेवूया साईडमध्ये। त्यानंतर आता आपण इथे बटाट्याची सारण तयार करून घेऊया। कढईत थोडंसं तेल घालून घेऊया आणि जिरा पण आणि बारीक कापलेली हिरवी मिरची पण घालूया। हिरवी मिरची घातल्यानंतर याला छानपैकी परतून घेऊया। त्यानंतर मी ते एक बारीक कापलेला कांदा पण घेतलेला आहे, ते पण घालूया आणि आलं आणि लसूण पण घेतलेला आहे, ते पण घालूया। तुम्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पेस्ट पण यूज करू शकता, लसूण आणि आल्याचं। छानपैकी परतून घेऊया कांद्याला आपण। त्यानंतर इथे थोडेसे मसाले वगैरे घालूया, पाहिजे असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। हाफ टीस्पून एवढं हळद, हाफ टीस्पून एवढं धनिये पूड आणि हाफ टीस्पून एवढं इथे जे काली मिरचीचं पूड असते ना, ते घेतलेलं आहे। त्यानंतर 1 टीस्पून एवढं गरम मसाला आणि लास्टला आपण इथे थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे, 1 टीस्पून एवढं। आता सगळे मसालेला आपण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही मसाल्याला छानपैकी परतून घेता तितकं आपलं सारण छानपैकी रेडी होतं, टेस्टी। आणि त्यानंतर मी इथे 2 चमचेभर एवढं बेसन घेतलेलं आहे। बेसनला पण आपण छानपैकी परतून घेऊया। हे बेसन जे आहे ऑप्शनल आहे, हे पाणी नाही सुटतं, त्यामुळे मी इथे आपली कचोरी सॉफ्ट नाही पडत, त्यामुळे मी ते घातलेलं आहे। तुम्ही स्किप पण करू शकता, ऑप्शनल आहे। आता 2 ते 3 बटाटे आपण इथे घालूया छानपैकी। बटाटे क्रश करून घालू शकता तुम्ही, मी तर हातानेच क्रश करत आहे। बटाटे घातल्यामुळे आपण इथे सगळे छानपैकी मिक्स करून घेऊया। लास्टला वरून थोडंसं आपण मीठ चवीनुसार आणि इथे कोथिंबीर घालून छानपैकी मिक्स करून घेऊया आणि लास्टला वरून थोडंसं साखर घालूया।